खरातला ईडीने ताब्यात घेतलेला. खरातला ईडीनं ताब्यात घेतलेलं असताना खरात सोबतच्या अन्य लोकांवर अजूनही कोणतीही कारवाई होत नाही. तर खरात सोबत सहकार्य करणारे, खराच्या सोबत असणारे या लोकांवरही सरकारने ईडीने कारवाई करणं अपेक्षित आहे. परंतु मला असं वाटतं अजून काही हे पाऊल सरकार उचलत नाही. तुमच्या पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली, त्यामुळे ते पुन्हा ऑपरेशन टायगरला बळ मिळालं. पण ते याच्यावर इतकी चर्चा चालू आहे, रोज ऑपरेशन. परंतु एखाद्या कामाला जर भेट घेतली असेल एखाद्या खासदारांनी म्हणा, आमदारांनी म्हणा, कोणी, तर लगेच ऑपरेशन असं कसं होऊ शकतं? एखादं काम असू शकतं, मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या डिपार्टमेंटचं एखादं काम असेल खासदार साहेबांना, तर त्याच्यात त्यांना भेटलं म्हणजे लगेच ऑपरेशन टायगर, मला असं वाटतं हे योग्य नाही. नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमात तुमच्या पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी जे उपमहापौर विलास शिंदेच्या सभागृहाचं उद्घाटन केले. गेल्या काही दिवसांनी जवळ पाहता पुन्हा इकडच्याला वाव मिळतो. हे पाहिजे, विलास शिंदे उपमहापौर हे शिवसैनिक आहे. काही कारणामुळं त्यांनी पक्ष सोडला, पण बऱ्याच जणांचे ऋणानुबंध असतात. राजाभाऊ वाजे ज्यावेळेस निवडणूक लढले त्यांचं मोठं म्हणजे प्रचंड काम विलास शिंदेंनी त्यांना निवडून आणण्यात कामगिरी बजावली. आणि म्हणून एखाद दिवस खासदारांना सगळ्या ठिकाणी बोलवलं जात असतं त्या मतदारसंघाचे असल्यामुळं. आणि जर त्याच्यात ते गेले असेल तर श्रीकांत शिंदेला त्यांनी बोलवलं असेल, पण यांनाही जर प्रोटोकॉल म्हणून जावं लागले असेल, बोलवत असत महापालिका आयुक्त तर सगळ्यांनाच बोलवतात. त्याच्यात जर राजाभाऊ गेले असतील तर त्यांनी फार, मला असं वाटतं श्रीकांत शिंदेबरोबर गेले असं नाही, विलास शिंदेसाठी गेले म्हणायला काहीच हरकत नाही. राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 2 दिवसापूर्वी पार्थ पवार यांनी सुद्धा भेट घेतली होती. त्यातच भुजबळ आणि मुंडेंनीही भेट घेतली. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी धुसफूस सुरू आहे. धुसफूस असेल नसेल मला माहित नाही, परंतु ही राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी चालवते हे तर कळतंय आता. कोणती? जे भेटले ते पार्थ पवार असेल किंवा सुनील तटकरे असतील किंवा भुजबळ मुंडे असतील, हे लोक त्यांच्या पक्षाचे गाणे जर देवेंद्रजींकडे मांडत असतील तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ती राष्ट्रवादी काँग्रेस देवेंद्रजी फडणवीस चालवतात. आणि भारतीय जनता पार्टीची नियत अशीच आहे आणि अशीच राहणार. धुसफूस कायम असतील ते लोक भाजपमध्ये जाऊ शकतात. हो, भाजप हेच करणार आहे, हा पक्ष पूर्णपणे फोडणार आणि आपलं इप्सित साध्य करणार. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असं वाटतं की सगळ्या भेटावं इतक्या लवकर नाही, परंतु येणाऱ्या काळात अजून वर्षभराने या सगळ्या गोष्टी होतील असं दिसतं. नागपूरमधून एका पोलिसांचं धक्कादायक उत्तर आलंय. आमच्या गाडीत डिझेल नाही तर तुमच्या बेपत्ता मुलीला शोधायचं कसं? हे सुशासन आहे. हे 2047ला बनणार देश आहे. अमृत काळ आहे हाच आहे ना यांचा अमृत काळ भारतीय जनता पार्टीचा असाच. डिझेल नाही म्हणून आमची मुलगी बेपत्ता ती शोधू शकत नाही तुम्ही, आता हा अमृत काळ आहे भारत देशासाठी. रायगडचं पालकमंत्रीपद शिंदेच्या शिवसेना जाणार असल्याची माहिती आहे आणि रायगड रत्नागिरी जागा दादाच्या राष्ट्रवादीवर सुटणार आहे असं सुद्धा माहिती. मला असं वाटतं जनरली ज्याची जागा असते त्याला ती लढायला मिळत असते.